असा इथला सूर्योदय. आम्ही आता आश्रम सोडतोय, 7 वाजलेत. आज इथे आम्हाला गरम पाणी मिळालं. गरम पाण्याने स्नान केले, डोक्यावरून स्नान केलं. त्यामुळे अजून पुढं इकडून नर्मदे हर. नर्मदे हर. मेन रोड सोडून आम्ही अर्धा किलोमीटर आतमध्ये आलो. पंचमुखी पंचमुखी मारुती दर्शन, हनुमान, पंचमुखी हनुमान. बहुलेश्वर महादेव. बहुलेश्वर नाही, लकुलेश्वर महादेव, त्रिदेव द्वार. शंकराच्या पिंडीवर स्वामी पण आहेत. शंकराच्या पिंडीत स्वामींचं दर्शन झालं, अशी काहीतरी स्टोरी असेल. भगवान शिवजी के 28वें योगेश्वर अवतार भगवान लकुलेश. मनी पतंजली ऋषी, त्यांचं काहीतरी आहे इथे पत्र्याचं बनवलेलं. नागाने वेढलेले दिसतात ते, नागदेवता असल्यासारखंच दिसतंय. श्रीयंत्र. नानी मोठी पनवती शनी मंदिरच्या ठिकाणी आम्ही श्रीयंत्र मंदिरातच झोपलो होतो. व्यासांनी गणपतीच्या द्वारे महाभारत लिहून घेतलं, ते शिल्प कोरलंय. हत्ती 2 पायांवर बसलाय मागचा. देवाला हार अर्पण करण्यासारखी पोज आहे. प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिर मैयाच्या किनाऱ्यावर आलेलं आहे. पंचमुखी हनुमान मंदिर. इकडे 3 आहेत आणि मागच्या बाजूला 2 असतील. जम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ. परिक्रमा नको घालू. मातात्मजं मनरयुतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पंचमुखी हनुमान मंदिरमध्ये हनुमानाच्या म्हणजे वयाप्रमाणे बालरूप मोठा झालेला, त्याच्यापेक्षा मोठे झालेला, अशी ती 5 मूर्ती कोरलेल्या आहेत. आम्हाला ते नंतर कळलं आणि आम्ही परिक्रमा घालू शकत नाही, त्यामुळे मागून पाहू शकलो नाही. आता आम्ही गिरनारी गुफाकडे चाललो आहे. ताडाचे वृक्ष आहेत, इकडे केळी. बहुतेक परिक्रमावासी मेन रोडनी नुसते चालत राहतात, पण आम्हाला दर्शनं घ्यायची असतात, त्यामुळे आम्ही आतमध्ये येतो. मग आतमधले रस्ते एकदम रम्य असतात, नाहीतर ते रहदारीचे आवाज ऐकत काय चालायचं त्या रस्त्याने, कंटाळवाणं.
पक्ष्यांचे आवाज छानपैकी. इकडे ऊसाचं क्षेत्र जास्त आहे आणि कापूस, केळी. मैयाच्या किनारी गिरणारी गुफेमध्ये येऊन पोचलो आम्ही आता. खूपच रम्य क्षेत्र आहे. पूर्ण पांढरे केस असलेले महाराज आहेत तिथे. गिरणारी बापूंचा पुतळा आहे. जय गुरुदेव, जय गुरुदेव. अशी गुफा आहे, खाली उतरून जायचं. ध्यान करण्यासाठी आदर्श जागा. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी, जय गिरणारी, जय गिरणारी. गिरणारी गुहेच्या इथून निघालो. महाराजांना विचारलं तिथली हिस्ट्री काय. तर एक विद्वान म्हणजे PhD केलेले महंत तिथे येऊन राहिले. ते गिरनारवरून आले होते, त्यामुळे त्यांना गिरणारी बापू म्हणायला लागले सगळे. त्यांचं नाव वेगळं होतं. तर बाबांनी सांगितलं होतं, काही माझ्या लक्षात नाही राहत, पण त्यांना गिरणारी बापू म्हणायला लागले. आणि त्यांनी तिथे खड्डा खणून त्याच्यामध्ये तपश्चर्या केली 35 वर्ष. त्यांचं वय 100च्या वर 112 काहीतरी सांगतात. मग तिथे आता मंदिर आणि खालच्या बाजूला बांधून काढली गुहा, टाईल्स वगैरे लावून. पण पूर्वी साधी होती. पण 35 वर्ष तिथे तपश्चर्या केली. सिद्धस्थान होतं. आम्ही पण थोडं ध्यान लावून बसलो तिथे. थोडं आतल्या बाजूला आहे, त्यामुळे फार थोडे लोक येतात. आता आम्हाला पुढे इंद्रवर्णाच्या तिकडे जायचं आहे. मध्ये अजून एक स्थान आहे आणि त्यानंतर इंद्रवर्ण. पाणेथा गावामधलं रुद्रेश्वर महादेव मंदिर. रुद्रेश्वर महादेव स्वयंभू शिवपिंडी आहे. इंद्रवर्ण 2च किलोमीटर राहिलं होतं. तर इथे परिक्रमावासींसाठी बालभोग, चहा, पाणी, रेस्ट एरिया बनवला आहे. गरम गरम भजी बनवतात, सगळ्यांना खायला देतो. ते सगळं त्यांचं किचन मांडले त्यांनी. आ जाइए मैया जी, आ जाइए, लेना हो तो वीडियो ले लो। अच्छा चल रहा है, मसाला डाल रहे चाय में। अच्छा है।
आता इंद्रेश्वर महादेव दिसायला लागले. हा भाग इंदोरमध्येच येतो, म्हणजे इंदोरच्या आउटस्कर्ट्समध्ये. आता पुढच्या कमानीतून आम्हाला आत जायचं आहे. दाट झाडीमध्ये मंदिर आहे. रम्य स्थान दिसतंय अगदी. नर्मदा मैयाचा खूप छान पुतळा बनवलाय. कमळामध्ये ना नाग ना मगर आहेच. किती छान साडी नेसवली. आणि पक्ष्यांसाठी घरं. आणि हे मंदिर दोन्ही आहे मंदिरामध्ये. इंद्रेश्वर महादेव मंदिर. 11:30 वाजलेत. अगदी वेळेवर आलो आहे आम्ही शपनामध्ये. ओम नमः शिवाय. 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 ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. स्वयंभू शिवपिंडी आहे. इंद्राने तपश्चर्या केली होती इथे. स्वयंभू स्वयंभू शाळुंका, स्वयंभू शिवपिंडी स्थापन केली आहे. मी वेलू गावामध्ये आलो आहे. इथे लक्ष्मीनारायण मंदिरच्या इथे आलो, तर इथून परत मैया दिसली. हे गावातलं वालुकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि हे लक्ष्मीनारायण मंदिर. जय श्रीराम. लक्ष्मीनारायण मंदिर. मैयाच्या किनारी हनुमानजीची गुफा आहे. तर खाली उतरून जायचं खोल. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, खोल पायऱ्या आहेत. वा वा वा, किती छान. तळघरामध्ये मारुतीचं स्थान आहे. जय हनुमान, जय श्रीराम. मैयाच्या किनारी छान हिरवळ आणि शेती लावली आहे. जेव्हा पाणी पावसाळ्यामध्ये वाढतं तेव्हा सगळा गाळ इकडे साठलेला असतो. त्या गाळामध्ये छानपैकी पाणी ओसरलं की शेती केली जाते. अशा ठिकाणी जास्त करून भाजीपाला आणि कलिंगड, टरबूज वगैरे पण लावतात. वालुकेश्वर महादेव मंदिर. वेळू गावामधलं मंदिर वालुकेश्वर.
त्याच्या शेजारी कुबेरेश्वर महादेव आहे. इथे वरती आलो आहे आम्ही. मारुतीचं मंदिर आहे, खूप छान मस्त मूर्ती आहे. द्रोणागिरी पर्वत उचललेली, गदा धारण केलेली. इथून तिकडचं मंदिराचे कळस दिसतात. वालुकेश्वर. हे सगळं वेलूगाव आणि हा मैयाचा किनारा. सनसेटला अवकाश आहे अजून.